नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण आज आणखीन एक नवीन गोडाचा पदार्थ बघणार आहे, ते म्हणजे घडीचे घावन. तर चला आपण आता घडीचे घावन करायला घेऊया. सगळ्यात प्रथम आपण जसं मोदकाला सारण करतो तसे सारण करून घ्यायचे आहे. मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे. प्रत्येक तांदळाच्या व्हरायटीला वेगवेगळं पाणी लागतं, त्यामुळं मी तुम्हाला कितपत पातळ करायचं हे दाखवते, त्यानुसार तुम्ही पाणी वापरा. हे पाणी घातल्यानंतर पीठ एवढं पातळ व्हायला हवं, तर आपले घावन छान होणार आहे. आणि पीठ थोडं सरसरीतच हवं आहे, फार बारीक नको आहे. तर चला आता आपण घावन करायला घेऊया. सगळ्यात प्रथम आपण पॅनला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावा, तेल लावा, आपल्या आवडीनुसार काही लावा. तूप लावलं की चव छान लागते. आणि घावन घालताना मात्र आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि फुलपात्राने घावन घालायचे. अशी छान जाळी पडली पाहिजे. 2 सेकंद झाकून ठेवायचं. आता त्याच्यावर आपण एका बाजूला जे आपण सारण करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. आणि त्याच्यावर असा ही घडी त्याच्यावर घालायची. आता ह्या बाजूने पुन्हा आपल्याला घावन घालायचं आहे. दोन सेकंद झाकून ठेवायचे. आता त्याच्यावर या बाजूला आपण पुन्हा सारण घालायचे. आता ही जी घावनाची बाजू आहे ही बाजू ह्याच्यावर घालायची, कारण ही बाजू आपली छान झालेली असते. ही बाजू होणार असते, ही ह्या बाजूला घालायची. आता पुन्हा आपण दरवेळी पीठ मात्र खालपासून हलवून घ्यायचं. पुन्हा 2 सेकंद झाकून ठेवा. वाफ आली की पुन्हा त्याच्यावर सारण घालायचं. सारण आपल्या आवडीनुसार घाला. कुणाला कमी कुणाला जास्त आवडते त्याप्रमाणे घाला. आणि पुन्हा ही बाजू जी आपण खालची झालेली बाजू आहे ती यामध्ये वर घालायची. ह्याप्रमाणे शेवटी दोन्ही बाजूनी छान तूप लावून घ्यायचं. 2 सेकंद झाकून ठेवायचं. आणि 2 सेकंदानं पुन्हा ती बाजू उलटून घेऊन आपल्याला तूप लावायचं आणि गरम गरम सर्व करायचं.
अशा तऱ्हेने ही खूप छान घावन तयार झाले. आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया.